नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे परत एकदा त्याच विषयावर आहे. विषय कुठला? मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना. आता या योजनेवर बरेच जे आहेत ते व्हिडिओ शेअर केले जात आहेत. कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण जोपर्यंत कुठलीही माहिती सरकारकडून येत नाही तोपर्यंत आपण माहिती देत नाही. मला बऱ्याच महिलांनी व्हिडिओ पाठवलेले आहेत, मला बऱ्याच महिलांनी कालपासून आतापर्यंत पोस्ट पाठवलेल्या आहेत की तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी वेळ जी आहे ती वाढवून मिळालेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे 31 डिसेंबर वेळ ही अगोदर दिली होती आणि आता तुम्हाला 30 जानेवारी पर्यंत तुम्हाला ही वेळ वाढवून देण्यात आलेली आहे, म्हणजे पुढच्या महिन्यासाठी पण त्यांचं असं म्हणणं आहे. तर ही जी आहे ती एकदम खोटी बातमी आहे, ही अफवा आहे. या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नका. का विश्वास ठेवू नका? कारण मी काल जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती माहिती खरी आहे, कारण ती माहिती सरकारकडून, महाराष्ट्र सरकारकडून, महिला व बालकल्याण विभागाकडून आलेली आहे की तुम्हाला 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. आता ज्या अफवांवर व्हिडिओ येत आहेत ते माहिती नाही मला ते कुठून सांगत आहेत, कशाच्या आधारावर तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला परत ई-केवायसी साठी वेळ वाढवून दिलेली आहे. तर अजिबात कोणालाही वेळ वाढवून दिलेली नाही. अजून एक माहिती मला अशी समोर आलेली आहे सध्या याच व्हिडिओच्या अंतर्गत किंवा पोस्टच्या अंतर्गत, ज्या महिलांकडे वडील नाहीत, ज्या महिलांकडे पतीचं कागदपत्र नाहीत किंवा ज्या महिला ई-केवायसी करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्वतंत्र पोर्टल आहे, केलं आहे, अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर बघा, मी तुम्हाला एकच सांगणार आहे, माझ्याकडे वैयक्तिक ही माहिती अजून आलेली नाही. ज्या वेळेस ही माहिती सरकारकडून आपल्याकडे येते त्याच वेळेस मी तुम्हाला देत असते. आता या क्षणाकडे जेव्हा हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते तोपर्यंत माझ्याकडे अशी तुमच्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे अशी माहिती अजून तरी आलेली नाही. अशी माहिती जर सरकारकडून माझ्याकडे आली तर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. पण आता या क्षणापर्यंत सरकारकडून ही माहिती आलेली नाही, कारण जेव्हा जेव्हा कधीही पोर्टलवर चेंजेस होतात तेव्हा सरकारकडून माहिती येत असते. जसं आपल्या मधल्या काळामध्ये पोर्टलवर चेंजेस झाले तेव्हा आपल्याकडे माहिती आली, बरोबर ना? तसंच असतं, पोर्टलवर जेव्हा चेंजेस होतील किंवा वेगळं पोर्टल आलं तर आपल्याला ती माहिती अगोदर मिळते. माझ्याकडे सध्या तरी ही माहिती अजून आलेली नाही. आलं असेल पोर्टल, जर काही माहिती असेल, काही खरी माहिती असेल तर तुम्हाला मी लवकरच लाईव्हला येऊन सांगणार आहे. पण सध्या तरी आपली 31 डिसेंबर हीच तारीख लास्ट डेट आहे, जी काल आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे. मी या विषयावर बोलणार नव्हते परत आता, पण मला बऱ्याच महिलांनी, बऱ्याच आपल्या लाडक्या भावांनी पोस्ट पाठवलेल्या आहेत, व्हिडिओ, आणि कालपासून मला कंटिन्यू पोस्ट आणि व्हिडिओ येत आहेत आणि त्याच्यामध्ये एकच माहिती दिलेली आहे की तुम्हाला जे आहे ते 31 डिसेंबर ही शेवटची तारीख नाही, तुम्हाला वेळ वाढवून मिळालेली आहे. ज्या महिलांकडे कागदपत्रच नाही त्यांच्यासाठी वेगळं पोर्टल आलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर ई-केवायसी करा, पुढचा महिना तुम्ही जानेवारीचा पूर्ण ई-केवायसी करू शकता. तर ही माहिती माझ्याकडे अजून तरी आलेली नाही. ज्या क्षणाला ही माहिती माझ्याकडे येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर? तर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणीही काहीही सांगत आहे तरी सुद्धा तुम्ही तुमची ई-केवायसी ही 31 डिसेंबरच्या आत पूर्ण करून घ्या. बाकी सर्व माहिती तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला जे काही अडचणी आहेत त्या मी सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. बघू तुमच्या पण विषयावर काहीतरी माहिती येईल, काळजी करू नका. बाकी ह्याच्यामध्ये वितरणासंदर्भात पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर माहिती आली तर तेही तुम्हाला सांगणार आहे. पण आत्ता तर कुठलीही माहिती आली नाही. माझ्या माहितीप्रमाणे झालं वितरण, तुम्हाला तर पूर्ण आचारसंहिता संपल्यावर म्हणजे 16 जानेवारीच्या नंतरच वितरण होऊ शकतं. जर वितरण झालं तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये 14 तारखेच्या आत वगैरे हे वितरण होण्याची शक्यता आहे. पण अजून ही माहिती कुठलीही आलेली नाही. होऊ शकतं की पुढच्या महिन्यात तुम्हाला हे वितरण होईल. आणि असंही आहे याच्यामध्ये की तुम्हाला जानेवारी आणि डिसेंबर दोन्ही हप्ते मिळण्याची सुद्धा शक्यता आहे पुढच्या महिन्यामध्ये. आता जेव्हा अपडेट येईल, जी-आर येईल, सर्व माहिती येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे. पण जोपर्यंत माहिती येत नाही आणि जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही, कुठल्याही बातम्यांवर, कुठल्याही अफवांवर विश्वास करू नका. याच्याने फक्त तुम्हाला त्रास होतो आणि तुम्ही मला सगळे डिटेल परत ते पाठवत असतात. पण मी अजूनही सांगत आहे, कुठलीही माहिती कुठल्याही विषयावर आलेली नाही. मी जेवढं सांगितलंय तेवढी माहिती खरी आहे. बाकी अजून काहीही माहिती आली, वेगळं पोर्टल आलं, वितरण कधी होणार आहे, किती होणार आहे, किती तारखेला होणार आहे, ही सगळी माहिती सरकारकडून येऊ द्या. कारण आपण एकच धरलेलं आहे, सरकारकडून जी माहिती आपल्याला येते तीच माहिती खरी असते, बाकी तर सगळ्या अफवा असतात. हे लक्षात ठेवा. आणि ही योजना बंद झालेली नाही, कोणीही गैरसमज करून घेऊ नका. ही योजना चालू होती, चालू आहे आणि चालू राहील. पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये मिळत आहेत आणि मिळत राहतील, काळजी करू नका. बाकी याच्यावर काहीही अपडेट आले तर मी तुम्हाला सांगणार.
मला बऱ्याच महिलांनी एक प्रश्न विचारला होता की ताई आमच्याकडे कुठलेच कागदपत्र नाहीत, आमच्या विभागात अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नाहीत, आम्ही काय करावं? तर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, मी कालही सांगितलं, मी आजही सांगत आहे, तुमच्या विभागातील महिला बाल कल्याण विभागाला भेट द्या. अजून 2 दिवस बाकी आहेत, उद्या आणि परवा. तुमच्या विभागातील महिला बाल कल्याण विभाग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असतं. तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा, तिथे महिला बाल कल्याण विभागाला भेट द्या, तुमची अडचण त्यांना सांगा. ते पहा तुमच्यासाठी काही करू शकतात का, कारण तुमच्या जिल्ह्यात तुम्हीच करू शकणार आहात, बरोबर ना? त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात जा. बाकी ज्या महिलांकडे कुठलेच कागदपत्र नाहीत, ही माहिती मी आपल्या महिला बाल कल्याण विभागाला पाठवलेली आहे. ज्या महिलांची कागदपत्र अंगणवाडी ताई घेत नाहीत, तीही माहिती मी आपल्या महिला बाल कल्याण विभागाला पाठवलेली आहे. म्हणून सांगत आहे, महिला बाल कल्याण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन भेट द्या, ते काय तुम्हाला मदत करू शकतात ते पहा. बाकी एवढी माहिती माझ्याकडे होती, जे मी करत आहे ते तुम्हाला सांगत आहे, बरोबर? बाकी मी सगळी माहिती सरकारपर्यंत पाठवली आहे, काळजी करू नका. बघू ह्याच्यावर काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तुम्हाला ही माहिती आजची आवडली असेल, जर आपली ही माहिती तुम्हाला आवडली असेल, माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन येत असते, तर नक्कीच तुम्ही मला एखादा विषय सुचवू शकता की मी कुठल्या विषयावर बोलायला पाहिजे. विषय जेन्युइन आणि ऑफिशियल असावा, म्हणजे आपण त्याच्यावर कोणावरही टीका करायला बोलू नका. मी कुणावर टीका करत नाही. बाकी जर कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. तुमच्या विषयावर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार आहे, बरोबर? अजून एक मी धुरंधर चित्रपटासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, तुमच्या माहितीसाठी आहे. तो व्हिडिओ आहे नोटबंदीवर, तर नक्कीच आपला तो व्हिडिओ सुद्धा पहा. तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की आपल्या नोटा का बंद झाल्या होत्या, बरोबर? चला तर मग आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. का करा? कारण ह्याला एकही रुपया लागत नाही. फ्री ऑफ कॉस्ट सगळी माहिती तुम्हाला मी खरी आणि ऑफिशियल सांगत असते. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.